तर मित्रांनो आज आहे आपल्या भावाचं रिसेप्शन आणि त्यासाठी आपल्याला पारायण घालायचं होतं. आता आपण महानुभाव असल्यामुळे आपण पारायण घालतो आणि त्यासाठी आपल्याला पिल न्यायचे होते. तर मग कुठं तर आपण इकडे तिकडे एक दोन झाडं बघत नाही बसत, आपला डायरेक्ट बाग आहे. इथं बघू शकता आपल्या चुलत्यांचा बाग आहे. आपण त्यांच्या बागात आलेलो आहे केळीचे पिल नेण्यासाठी. त्याला बघा आता इथं किती सुंदर पद्धतीने अशी आमच्या चुलत्यांनी केळी पिकवलेली आहे आणि तुम्ही नंगर बघू शकता किती मोठमोठ्याले आहेत. एका काळी आम्ही पण केळी करत होतो, पण नियोजन खूप त्याचं भारी करावं लागतं आणि मी पण बाहेर होतो मधल्यानंतर काळात, त्यामुळं आपण काय असलं काही करत नाही. आपण बागायतदार आहेत, पण आपण तरकारीच्या बागायतदार आहे, छोटे मोठे बागायतदार आहे आपण. ते जाऊ द्या मर द्या, ते तुम्हाला नंतर सांगा आपण काय पिकवलं आहे, आपली शेती कसं काय. आणि तुम्हाला सांगू इच्छितो आणि तुम्हाला सांगायला खूप आनंद होईल की आतापासून आपण डेली ब्लॉग चालू करतोय. कॉन्टेंट भरपूर आहे आपल्याकडे. बघा आज भावाचं रिसेप्शन आहे, त्यासाठी धावपळ चालू आहे. घरी जायचं आहे, डान्स शिकायचा आहे, परत भरपूर नियोजन करायचं आहे अजून. आणि सगळी जिम्मेदारी माझ्यावर नसून आम्ही सगळ्यांनी वाटून घेतलेली थोडी थोडी. असं सुंदर अशा पद्धतीने आमची कामं चालू असताना आणि हा आमचा केळीचा बाग सुंदर अशा पद्धतीने आमच्या चुलत्यांनी केळी पिकवलेली आहे. चला तर आता आपण शिकूयात डान्स. तर मित्रांनो आज माझ्या भावाचा रिसेप्शनचा कार्यक्रम होता आणि तो संपन्न पडला. आणि इथं माझ्या मागं बघू शकता खूप मोठ्या प्रमाणात लोक आले होते आणि खूप मस्त हा कार्यक्रम झाला आणि हा कार्यक्रम संपन्न पडलेला आहे आता. आणि इथं अजून यांचे फोटो काढायचं चालू आहेत. एवढा कॅमेऱ्यात फोटो काढले तरी यांचे फोटो नाही भरले. आता आयफोनमध्ये फोटो काढतात येत. आणि हा बघू शकता हा आपला एक जवळचा खास मित्र आहे, चालूच असतं. ए कस काय झाला आजचा कार्यक्रम? अरे हे बघ ते बघ पूजा का कस काय झाला कार्यक्रम? नैतिक शेठ आजचा कार्यक्रम क्वालिटी एक नंबर आहे. यांचा अजून व्हिडिओच काढायचंय. चालतंय मित्रांनो, हा ब्लॉग इथं संपूयात. भेटूयात उद्याच्या ब्लॉग मध्ये.